फक्त आणि फक्त फटाक्यासाठी 200 किलोमीटर प्रवास पार केला. तर नमस्कार मंडळी, तर आम्ही निघालो आहोत अंबेजोगाईला, कारण फक्त आणि फक्त फटाके आणण्यासाठी. कसं आम्ही अंबेजोगाईमध्ये पोहोचल्या आम्ही एका मामाला रस्ता विचारला. मामाने असला रस्ता सांगितला एकदम ट्रॅफिक मधला. आम्ही ज्या लोकेशनवर यायचं होतं त्या लोकेशनवर पोहोचला, लगेच फटाके घेतले व आम्ही आमच्या परत दिशेने निघालो. एवढा प्रवास केल्याच्या कारण इतकी भूक लागली होती ना, पहिल्यांदा तर आम्ही हात धुवून घेतले व लगेच जेवणासाठी रेडी झालं. जेवण इतकं फास्ट आटपलं कारण आपल्याला रिटर्न जायचं होतं 80 किलोमीटर व किती बी धावपळ राहिली तर आधी देवी माताचं दर्शन करावं म्हणलं व बाहेरून थोडे सिनेमॅटिक शॉट घ्यावं म्हणलं. थोडेसे सिनेमॅटिक शॉट घेतले आणि लगेच दर्शनासाठी मंदिरात पोहोचलो व आपल्या मित्रांना आणि मी पण दर्शन लगेच करून घेतलं. दर्शन झाल्या तर बाहेर आलेल्या इतक्या फटाके घेतल्या, एक सोडून दोन ठिकाणी. आणि जी फटाके आणल्या होत्या एवढ्या, आणि लगेच वाजवण्यासाठी आम्ही रात्री रेडी झालो. आणि आमच्या मित्रांना म्हणलं आधी 120 आवाज लावायचा आहे. आधी तर व्यवस्थित ठेवून घेतला व लगेच बॉम्ब लावून घेतला. असला धुमाकूळ चालू झाला ना, विशेष हार्ड. अरे 5 मिनिटाच्या खुशीसाठी 5 घंट्याचा सफर तय केला. 5 घंटे काय 50 घंटे बी प्रवास झाला तर काय वाटणार नाही, कारण दिवाळी म्हणजे फटाकडे फोडण्याची खुशी आहे, ती खुशी नेक्स्ट लेवलच असणार. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.